इथे एक शिलालेख आढळलेला जेव्हा 1862 मध्ये ASIचे जे एक सर्वे निघालेला ते सर्वे करायला निघालेले वेस्ट झोनमधून अंबरनाथ शिवालय निवडलं गेलेलं. तर हा जो आहे गजथर इथे आपण सगळे दिसणार गजथर बोलतो. हा शेप मध्ये लोकांनी ह्याला ग्रासपट्टीही बोलतात. म्हणजे इथं अशी ही बघा ही आपल्याला ही डिझाईन दिसते आणि मध्ये कीर्तिमुख दिसतो आणि हा नरथर दिसतो. आता जस्ट एक मिनिट आता मगाशी हे दाखवलेलं या सगळ्या मंदिरावर आयकॉनिक वेगळं दिसतं तर हा ओके. एक अरब माणूस दाखवला. हॅलो गाईज, वेलकम टू वनलॉग. आज आपण आलेलो आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये गाईज तुम्हाला आम्ही एका हिस्टोरिकल प्लेसला घेऊन जाणार आहे. तो हिस्टोरिकल प्लेस आहे अंबरनाथमधील शिव मंदिर. गाईज आता आपण अंबरनाथच्या मंदिराच्या इथे पोचलेलो. शिव मंदिर माझ्या पाठीमागेच आहे. हा जो मुख्य प्रवेशद्वार आहे शिव मंदिराचा आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि ह्या मंदिराबद्दल पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे गाईज. आणि हे मंदिर गाईज भरपूर प्राचीन मंदिर आहे आणि पहिल्या शतकामध्ये हे बांधलेलं आहे. या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहेत. कशाप्रकारे पहिल्या शतकात हे मंदिर बांधलं गेलं ह्या मंदिराबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये गाईज तुम्हाला पाहायला भेटणार. तर गाईज ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि वनलॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. गाईज आता आपण फुलं घेतलेली आहेत आणि आता आपण आतमध्ये मंदिरात चाललो आहे. मंदिरामध्ये पाठीमागे मंदिर आहे माझ्या. इथनं आतमध्ये गेल्यावरती मंदिराला व्हिजिट करू शकतो गाईज. आणि बघूया आता आतमध्ये गेल्यावरती कशाप्रकारे आपल्याला मंदिराच्या थँक्यू. गाईज बघू शकता आपल्याला टिक्का लावलेला आहे आणि इथे आल्यावरती हे सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात आपल्याला. आणि आता आपण मंदिराला व्हिजिट करतो इथे आतमध्ये जाऊन. गाईज बघू शकता भरपूर जुनं आणि प्राचीन मंदिर आपल्या बाजूलाच आहे. आता आपण आतमध्ये जातो आहे आणि मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊ. त्याच्यानंतर तुम्हाला मी मंदिराबद्दल आजूबाजूचा परिसर आणि मंदिराबद्दलची माहिती तुम्हाला दाखवणार आहे. तर गाईज चला आतमध्ये आपण दर्शन घेऊया. हा कसं आहे हा मी याचा पोस्टमॉर्टम घेणार आहे. तर गाईज आता आपल्याबरोबर एक मंदिराचे अभ्यासक आणि ऐतिहासिक गोष्टीचे अभ्यासक आहेत. त्यांचं नाव आहे राहुल कानसकर. ते आपल्याला ह्या मंदिराबद्दल आणि त्यांच्या अभ्यासाबद्दल ह्या मंदिराच्या अभ्यासाबद्दल थोडी माहिती देणार आहे. तर गाईज त्यांना आता आपण भेटू आणि ह्या मंदिराबद्दल सगळ्या गोष्टी विचारू. गाईज आता आपल्याबरोबर राहुल दादा आहेत आणि ते आपल्याला माहिती देणार आहे. त्यांनी ह्या मंदिराचा अभ्यास केलेला आहे, त्याबद्दलची पुस्तकं वाचलेली आहेत. तर राहुल दादा जरा ह्या मंदिराबद्दल आम्हाला सांगा. नमस्कार, मी राहुल कानसकर. ॲक्च्युली मंदिर अभ्यासलं म्हणजे मी मंदिरांचा अभ्यास करतो. का तर आउट ऑफ क्युरिओसिटीमधून एक निर्माण झालेला प्रश्न की नेहमी आपण फिरायला यायचो तर एक दोन प्रश्न नेहमी आपल्या कानावर पडतात. म्हणजे उत्तर की हे मंदिर पांडवांनी बांधलं एका रात्रीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हेमाडपंथी शैली बोलतात. जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा कळालं की पांडवांनी मंदिरं भलेही बांधली असेल, आपण डिनाय नाही करत त्यांचं अस्तित्व, पण त्याचा काळ वेगळा होता. तो काळ भरपूर जुना होता. हो, साधारण 5-6 हजार वर्षापूर्वी. पण आपण साईडला ठेवू, तो वेगळा विषय. पण जर आपण ह्या विषयी बोलतो हेमाडपंथी शैली, आता हेमाडपंथी शैली का नाव पडलं त्याचं, ही शैली एक पहिलं गोष्ट बघायचं म्हणलं तर हेमाडपंथी नावाची कोणतीही शैली मंदिर स्थापत्य शास्त्रामध्ये नाही, भारतीय मंदिर स्थापत्य शास्त्र. आता हे आपल्याला मी कोणत्या बेसिसवरून सांगतो की आता प्रत्येक गोष्टीसाठी एक SOP लिहिलेले असतात. तसे मंदिर स्थापत्यावर
भरपूरसे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. ओके. जसं की बृहसंहिता झालं, अपरिचित पृच्छा झालं, समरांगण सूत्र झालं, मयमतम झालं, त्या व्यतिरिक्त मत्स्य पुराण, अग्निपुराण. ह्याच्यामध्ये मंदिर बांधायचं कसं, दगड कसा निवडायचा, मंदिराचा कोणता भाग असतो त्याच्याविषयी माहिती दिली. त्याच्यामध्ये आपण एक हे म्हणू शकतो की सगळे प्रकार दिले. जसे की मंदिराची जर आपण प्रकार बोलायचे गेले तर मुख्य 3 प्रकार आपल्या भारतात आढळतात. एक आहे नागर शैली, ओके. दुसरी आहे द्राविड शैली, तिसरी आहे वेसर शैली. नागर शैली जर प्रामुख्याने बघायचं बोललं तर ती आपल्याला भारताच्या उत्तरेच्या भागात जास्त आढळत दिसते. नॉर्थ साइड. नॉर्थ साईडला, नॉर्दर्न साईडला. आपण साऊदर्न साईडला येतो, मध्ये वेस्ट आहे. आपण आता वेस्टमध्ये साऊदर्न साईडला येतो तर तिथे आपल्याला द्राविड शैली दिसते. ओके. आणि एक वेसर शैली जी मी बोलतो, ह्या दोघांची मिक्सचर, असं एक दोघांची मिश्रित अशी शैली आहे जी आपल्याला फक्त कर्नाटक भागात आढळते. ओके. फक्त कर्नाटक हा, भागात. आणि ती त्याच राज्यकर्त्यांनी, म्हणजे एक होयसाळा नावाचं राजवंश होता, होयसाळा, त्यांनी ती निर्माण केलेली आहे. निर्माण करायची वेळ त्यांच्या काळात ती डेव्हलप जास्त झाली. ती ऍक्च्युली स्टार्ट झाली कल्याणी चालुक्य जे आहे. ओके. चालुक्य 2 आपल्याला आढळतात. एक 6व्या शतकातले बदामी चालुक्य 6व्या शतकातले, आणि नंतर कल्याणी चालुक्यांच्या अंडर होयसाळा होते. मग त्यांचं ते मांडलिकत्व स्वीकारलेलं, नंतर मग त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं, आणि नंतर मग ती कल्याणी चालुक्यांचं ते डिक्लाइन होऊन मग नंतर त्यांनी ती मंदिर शैली जी आहे ती स्वतः मग डेव्हलप करायला स्टार्ट केली. जसं मागाशी सांगितलं, ह्या 3 शैली झाल्या, पण ह्याच्या व्यतिरिक्तही अजूनही बाकीच्या शैली आहेत. जसं की ही जी शैली आहे ही भूमीच शैली आहे. कुठली शैली? भूमीज शैली. हा, भूमीज शैली. आता भूमीज शैली जर बघायची बोललं तर ती आपल्याला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ह्या भागात जास्त करून आढळून येते. भूमीज शैलीच्या व्यतिरिक्त आपल्याला रेखानागर ही जी शैली आहे ती आपल्याला ओडिसामध्ये आढळते. ओडिसामधलं कोणार्कचं सूर्य मंदिर झालं, प्लस लिंगराज मंदिर झालं, आणि त्या व्यतिरिक्त पुरी येथील जगन्नाथ स्वामींचं मंदिर आहे ती रेखानागर. आता ती रेखानागर कशी आहे, तुम्ही जेव्हा तिथे जाशाल तेव्हा आपल्याला कशी, आता ही लाईन जी गेली वरती तिथपर्यंत सरळच आहे, तशी तिथं सरळ गेलेली म्हणून ती रेखा एक आहे, म्हणून ती रेखानागर झाले. हा, वर्टिकल ती सरळ गेली म्हणून ती रेखानागर. म्हणजे असे भरपूरसे असे वैशिष्ट्य असतात आणि ते पॉइंट्स असतात. जेव्हा ते आपण बारकाईने निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला कळतं की ही शैली कुठली. आता भूमीज शैली ओळखायची कशी, तर आपण जर ह्या मंदिराचं जर शिखर जे बघतो, तर भूमीज शैलीतलं मंदिरांचं जे वैशिष्ट्य काय असतं, ती मधली जी आपला जो मधला हा जो पॅसेज दिसतो सरळ, त्याला मूल मंजिरी बोलतात. हा जो वरचा. हा, वरती. नागर शैलीत त्याला लतीनं बोलतात, लता. झाडांची वेल्या कशा जातात, लता, म्हणून जी लता बोलतात. आणि याला मूलमंजिरी असे बोलतात. आणि त्याच्या बाजूला असं ना, मुख्य करून बाकीचे मंदिर जे आपण, जसं आपण गोंदेश्वरचं बघतो किंवा अमृतेश्वर बघतो, रतनगडच्या पायथ्याला जे गाव आहे रतनवाडी, तिथे अमृतेश्वर देऊळ आहे, ते भूमिज शैलीतलंच आहे, जे शिलाहारांनी बांधलंय. तर तिथे मिनिएचर स्वरूपात जे शिखर असतात, ते शिखर मिनिएचर मध्ये एकावर एक रचलेले असतात. आता भूमिजचं जे कसं, भूमिज म्हणजे एकावर एक रचलेले फ्लोर असतात. आता फ्लोरला आपण काय बोलणार, भूमिज बोलणार. सो म्हणून ते भूमिज असं नाव पडलेलं आहे, अशी लोक अभ्यासक बोलतात. आता स्टेला कॅम्ब्रिजनी त्याच्या ह्याच्यात हे असं लिहिलंय की भूमिज जे की म्हणजे भूमीतून उत्पन्न झालेलं. पण तसं जर आपण टेक्निकली बघायचं बोललं तर एकावर एक हे शिखर रचले गेलेले. पण आता इथले आता शिखर नाही दिसत आहे. आता इथं आपण दिसतो पिलर टाईप दिसतात. ह्या बाजूला बघा, हा मधला पॅसेज सोडून वरचा बघा, हा मधला पिलर बरोबर, दोन. नाही, हे नाही, याच्या बाजूला ते बघा, इथं सेम आणि वरती पण दोन्ही ठिकाणी सेम आहे, बाजूला वरती. हा, त्याच्यामुळे ती भूमिज शैली आहे. आता हे झाले मंदिराची शैलीविषयी. भूमिज शैली आपल्याला कळाली. आता आपल्याला हे झालं की हेमाडपंथी शैली नाही, हे आपलं निरसन झालं शंकेचं. दुसरी शैली, हे बांधलं कोणी, दुसरा क्वेश्चन आहे. आता आपण ऐकतो की भरपूर जण बोलतात ते पांडवांनी बांधलंय. तर पांडवांनी बांधलं असं ते बोलतात, आणि पांडवांनी बांधले आणि रात्र संपून गेली म्हणून ते निघून गेले. ही म्हणजे इथली एक स्टोरी आहे, एक मिथ. ते सगळे अख्ख्या महाराष्ट्रात आहे. आता काही ठिकाणी रामाचं बोलतात, काही ठिकाणी पांडव. आता महाभारत आणि रामायण आपल्या जीवनातलं अविभाज्य घटक असल्यामुळे
आता ते काही भेटल्यामुळे ते महाभारताची स्टोरीला ते कनेक्ट केलं जातं, पण आता तिथं श्रद्धा येते म्हणून आपण काय बोलू नाही शकत. सो आपण त्याचा मान ठेवायचा. पण तसं बघायचं बोललं तर इथं एक शिलालेख आढळलेला. जेव्हा 1862 मध्ये ASIचे जे एक सर्वे निघालेला, ते सर्वे करायला निघालेले वेस्ट झोनमधून अंबरनाथ शिवालय निवडलं गेलेलं. ओके. जेव्हा 1862च्या काळा दरम्यान, 1862 का 1867 त्या काळाच्या दरम्यान इथं सर्वे झाला ओव्हरऑल. ह्याचा पूर्ण आर्किओलॉजिकल सर्वे, ज्याच्यामध्ये त्याचे ग्राफ्स घेतले, त्याचे लेआउट्स बनवले गेले. सो तेव्हा ना मंदिराच्या तुळईवर म्हणजे वरच्या भागावर एक शिलालेख भेटला. ओके. त्या शिलालेखाचा मोल्ड घेतला त्यांनी. आता कारण तो शिलालेख आता अस्तित्वात नाही आहे, इथं पण अस्तित्व आहे. आणि त्याचा तो जो मोल्ड आहे ना, जो छापा घेतलेला, तोही नाही आहे. ओके. पण त्याचं वाचन लकीली भाऊदाजी लाड यांनी करून ठेवलेलं. सो त्याच्या पुस्तकात लिहिलेलं हा आहे सगळ्या गोष्टी. त्याचं वाचन म्हणजे ते ट्रान्सलेट करून ठेवलं त्यांनी. जे लिहून ठेवलं की शिलाहार जो राजवंश आहे, आता शिलाहार राजवंश त्यांची राजधानी होती श्रीस्थानक. ओके. आता हा जो पट्टा आहे उत्तर कोकण. आता मुंबई आपण पॉलिटिकल मॅपमुळं मुंबई, ठाणे, अंबरनाथ हे पडलं, पण तेव्हा असं काय नव्हतं. तेव्हा मुख्य ठाणे होतं, तेव्हा 7 बेट होती. आणि तर हा जो आहे उत्तर कोकण भाग बोलतात. आणि ठाणे म्हणजे मेन केंद्र होतं श्रीस्थानक. तेव्हा सोपारा पण होतं. सोपारावरून तिथून काय म्हणतात ना आपण, इम्पोर्ट एक्सपोर्ट व्हायचे. आता शिलाहार दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण ह्याच्यावर राज्य करायचे. उत्तर कोकणामध्ये आहे ना श्रीस्थानक यांची राजधानी होते. सो म्हणून शिलाहारांचा जो राजवंश आहे, शिलाहारांचा राजा चित्तराज साधारण 1030-1035च्या काळात ह्या मंदिराच्या बांधकामात सुरुवात झाली. ओके. आणि 1065 AD म्हणजे इसवी सन AD म्हणतो आम्ही. एडी बरोबर. तर तेव्हा त्याचं बांधकाम पूर्ण झालं. ओके. आता पाहिजे तर तुम्हाला ह्याच्यात मी हे पुस्तक तुम्ही म्हणजे हे डॉक्टर कुमुद कानिटकर हे पुस्तक अंबरनाथ शिवालय हे जर वाचलं ना, आणि डॉक्टर देगलुरकर यांचं एक पुस्तक आहे मंदिर कसे पाहावे, ही 2 पुस्तकं. आधी ते मंदिर कसे पाहावे ते वाचायचं. ओके. ऑनलाईन इझिली अवेलेबल होतं. त्याच्यामुळं मंदिर कसं असतं, मंदिराची संज्ञा काय, ते पाहायचं कसं. आता मी तुम्हाला हे सांगितलं मंदिराची शैली. सो तर ते बघायचं कसं, समजायचं कसं, ते आपल्याला इझिली आपल्याला ते, कारण ही जी लँग्वेज आहे ती आपण डेली लाईफमध्ये आपण कम्युनिकेट नाही करत, म्हणून इझिली अंडरस्टँड नाही होत. म्हणून अंबरनाथ शिवालयमध्ये या मंदिराविषयी सगळं दिलं. सो हा मंदिराचा प्रकार कुठला आहे, याचा जो तलविन्यास आहे, जो हा कुठल्या प्रकारातला आहे, म्हणजे त्र्यंग प्रासाद, पंचांग प्रासाद, सप्तांग प्रासाद आणि नवव्यांग प्रासाद. सो असे 4 प्रकार आहेत तलविन्यासाचे. आता हा जो मागचे जे कोणे आलेले दिसतात आहे ना, जे काटकोण आपल्याला जे दिसतात आहे कॉर्नर्स, त्याच्यानुसार ते तलविन्यास त्याला बोलतात. जसं की पहिला जो असतो, ओके, म्हणजे हे जे भद्र, बाहेर आलेले सगळे कॉर्नर्स आहेत, जो मुख्य असतो ना त्या मागच्या साईडचा, तो भद्र असतो. भद्र नंतर मग येतो रथ, उपरथ, कर्ण, परत ओके, रथ, उपरथ, भद्र. मग याचं काय असं काय म्हणजे पर्टिक्युलर कारण आहे की कारण त्यांनी तेव्हा स्थपती जे आहे आर्किटेक्ट, आपण आता स्थपती म्हणू त्यांना, आर्किटेक्चर, त्यांनी ते सेट करून ठेवलं, म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेले असे. या पर्टिक्युलर कॉर्नरला हे नाव, हे कॉर्नरला ते दिलेलं आहे. आता ह्याचं एक का दिलंय ते अजून पण ॲक्च्युली मी वाचलं तर आहे, पण मला सुद्धा, कारण मी सुद्धा अभ्यासच करतोय अजून. सो त्यांनी तसं हे सप्तंग प्रासादातलं मंदिर आहे. ओके. ह्याचा जो मंदिराचा हा जो तलविन्यास आहे, हा जो पूर्ण भाग होतो, हे सप्तंग प्रासाद बोलतात. ओके. आता हे पूर्ण झालं. शिलाहार राजांनी, चित्तराज यांनी बांधायला सुरुवात केली राजा मुनमुनेच्या काळात 1065 मध्ये हे बांधून पूर्ण झालं. सो 940 काही वर्ष आपण कन्सिडर करू, म्हणजे ऑलमोस्ट 940 1000 पूर्ण, जवळ 1000च्या पूर्ण आपण आलेलो आहे. तर खालून जर आपल्याला मंदिर जर बघायचं बोललो तर व्हर्टिकली खालचा जो असतो ना, मुख्य भरपूरसे जे मंदिरं असतात, आपण नॉर्थन साइड मध्ये जातो तर खाली ज्या प्लॅटफॉर्मवर मंदिरं असतं, ज्या प्लेनवर, त्याला जगती बोलतात. आता इथे जगती आपल्याला दिसत नाही, कारण तो जगती उंच असा असतो आणि तिथून मंदिर हे येतं. सो खालचं जे येतो ना, अधिष्ठान येतं, पीठ आणि अधिष्ठान बोलतात.
वेदीबंध तो आता आपण पाहू शकत नाही कारण तो आहे. ओके हा जो पट्टा आहे ना पट्टावाला तो आहे जो नरथर असतो ना, जसं की याच्यात खाली जर आपण हा जर बघतो, याला काही ठिकाणी ग्रास पट्टी पण, आता इथं कीर्तिमुख थर असल्यामुळे इथं सगळे कीर्तिमुख दिसतात. आता हे कीर्तिमुख आहे. आता ही कीर्तिमुखाची स्टोरी मी नंतर सांगेल पाहिजे तर. नंतर हा जो आहे गजथर आहे. इथे आपण सगळे दिसणार ना गजथर बोलतो. हा शेप मध्ये ह्याला ग्रास पट्टीही बोलतात. म्हणजे इथं अशी ही बघा, ही आपल्याला ही डिझाईन दिसते आणि मध्ये कीर्तिमुख दिसतो आणि हा नरथर दिसतो. आता या नरथर मध्ये जे दाखवलंय ते तेव्हाच सिव्हिलायझेशन म्हणजे कसं होतं, सोसायटी कशी होती ते दाखवलं. जसे की डान्सिंग करताना दाखवले, काही भागात इथे मैथुन शिल्प पण दाखवलंय. ओके हा कामशिल्प आपण जे बोलतो. आणि म्हणजे ओव्हरऑल तेव्हाची सोसायटी काय करायची, कसं होतं. आता इथे आपण विश्वास नाही बसणार, पण एका भागावर जीवनशैली होती तेव्हाची. तिथे अरब माणूस पण दाखवलेला आहे. तो त्या अरब माणूस पण वरच जो आहे त्याला जंगा बोलतात. ओके याच्या वरचा पट्टा हा जंगा बोलतात त्याला. आपण मंडोवर बोलू शकतो, वेगळ्या भाषेत मंडोवर. मंदिर कसे पाहावे याच्यात दिले त्यांनी, मंडोवर म्हणून दिले. जंगा हा वेगळी भाग झाला. आता जंगा मी का बोललो सांगू का, आपलं ह्युमन बॉडी कशी असते डोक्यापासून तर खाली पायापर्यंत, जसा वरचा कळस असतो ना, ते कळस म्हणजे डोकं. आणि नंतर मग जे शिखर झालं, मग ते शरीर, नंतर मग हा गर्भगृह, आणि नंतर वेदीबंध म्हणतो जंग झाली. जंग म्हणजे हा पार्ट असतो आणि असा खालचा पाय. द्राविड ह्याच्यात बघितलं गेलं तर ते हॉरिझॉन्टल लागलं, माणूस आता झोपलेला दाखवला. आता तिकडं मंदिराला 3 प्रवेशद्वार आहे, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. आता हा जो पॅसेज दिसतो ना याला मुखमंडप बोलतात, ज्यातून आपण मंदिरातून एंट्रन्स करतो. हा जो पॅसेज दिसतो, तुम्ही जिथून दर्शनासाठी गेलेला, तो हा जो पार्ट झाला हा मुखमंडप झाला. मुखमंडप नंतर आतमध्ये येतो आपण सभा मंडपात येतो, जिथं आपण आपल्याला खाली एक 4 खांब दिसले आणि वरती करोटक असं एक सिलिंग दिसलं. त्या सिलिंगला आपण बोलतो वितान. वितान सिलिंगला बोलतो वितान. आता भरपूरशा मंदिरात ते वितान असं सरळ असतं म्हणून त्याला समतल. आता जे नारळाच्या करवंटी सारखं असतं त्याला उत्क्षिप्त बोलतात किंवा करोटक. करवंटी असते म्हणून करोटक. आणि शिप्त म्हणून असतं. भरपूरशा ठिकाणी खाली एक झुंबर कसं लटकत येतं, जे की आपण इकडे बघू शकतो, नॉर्थन मंदिरामध्ये बघू शकतो, किंवा आपण वेसराची जी मंदिरं बघतात चन्नकेश्वर, त्याच्यात पण आपल्याला दिसतं खाली खूप सुंदर असे वितान आपल्याला कोरलेले दिसतात. आता हा झाला मुखमंडप झाला, सभा मंडप झाला. सभा मंडपानंतर आता हे दोन्ही भाग बघितले आपल्याला बाहेर आलेले दिसतात आणि हा आतमध्ये आलेला बघतो. कुठल्याही मंदिरात गेलो ना, जो आतमधला जो भाग असतो ना तो बाहेरून ओळखायचा बोलत तो असतो अंतराळ. जो आत्माचा भाग आहे तो अंतराळ. अंतराळ म्हणजे 2 विश्वांना कनेक्ट करतो. गर्भगृह म्हणजे एक असं सांगितलं की आईचं गर्भ कसं असतं. आता तुम्ही बघितलं तर गर्भगृहामध्ये कोणतीही प्रतिमा दिसली नसेल, कोणतेही शिल्प दिसलं नसेल, काही दिसलं नसेल. फक्त एक देवकोष्टक असं जिथं देव ठेवलेला असतो, पण बाकी काही नसतं. तिथं अंधारात असतो, जसं आईच्या गर्भात अंधार असतो. आणि हे बाहेरचं विश्व जिथं आपण राहतो वगैरे. आता हे बाहेर पण का कोरलेलं आहे सांगू का. हे सगळं आपण सुरसुंदरी आपण ह्या बघतो, ह्या ज्या शिल्प बघतो, ज्या स्त्रिया दाखवलेल्या आहे, देवता नाही बोलते, ज्या कॉर्नरला दाखवल्या, तर ते का दाखवले की तुम्ही काम, क्रोध, मोह, माया, मत्सर हे सगळं ना तुम्ही मंदिराबाहेर सोडून या. हे त्यांनी दाखवलंय. असं एक तुम्ही जे हे दाखवलं ते मंदिराबाहेर सोडून तुम्ही पूर्ण समर्पण आपण बोलतो ना, समर्पण व्हायचं, स्वतःला समर्पित करा. सो यू कनेक्टेड टू द डिफरंट वर्ल्ड. जसं सांगितलं की भगवान विष्णू जेव्हा श्वास घेतात तेव्हा नवीन विश्व निर्माण होतं. असं आपण नेहमी आपले आजे पंजे आपल्याला बोलतात. हो, तसं जेव्हा आपण एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जायला मध्ये अंतराळ लागतो, युनिवर्स लागतं. आता हे जर आपण कनेक्टेड जर आजच्या सायन्सशी केलं तर भरपूरसे करतात,
करत नाही तो वेगळा विषय, पण करायचं बोललं तर आपण इंटरस्टेलर मध्ये जर बघितलं असेल तर त्याच्यात कसं आपण ब्लॅक होल मधून जातो तेव्हा ते कसं एक नॅरो दाखवलाय पूर्ण नॅरो पॉईंट आपल्याला तो सो एका नॅरो पॉइंट मधून आपण एका विश्वातून पूर्ण शांत, इथं येऊन माणूस पूर्ण शांत होतो, इथं पूर्ण आपल्याला शांतता लागणार आहे. म्हणून तो ह्या अंतराळ असं बोलतात या अभ्यासात. आता ह्याच्यावर कोणी मानेल कोणी नाही मानेल तो वेगळा विषय, तर प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत वेगळी असते. नाही, पण ही जी तुम्ही गोष्ट सांगितली ती गोष्ट ऑब्विसली भरपूर ठिकाणी मॅच होते. जसं तुम्ही आपण इंटरस्टेलरचं आपण एक्झाम्पल घेतलं, आणि भरपूर ठिकाणी ऑब्विसली जे बाहेरची दुनिया बाजूला ठेवून देवाच्या दर्शनाला येतोय तेव्हा त्या गोष्टी भरपूर म्हणजे पवित्र असतात. तर त्यामुळे त्या गोष्टीला ते म्हणजे बरोबर तुम्ही बोलताय, त्या गोष्टीला ते म्हणजे बरोबर मॅच होतं जे बरोबर मॅच होत आहे. आणि इथं तर बघायचं बोला आता शिल्पांचं, इथं ही जी आहे ह्या देवकोष्टकातली ब्रह्मांची मूर्ती आहे. ओके ब्रह्म हे आसनस्थ ब्रह्म आहे. ओके आता इथं ब्रह्मांची हा, आता हेच जर बघायला तुम्हाला मी स्टँडिंग मध्ये दाखवतो एक पोस्टर, तो वाला ती वाली जी मूर्ती दिसते ह्याच्यातनं ही वाली दिसते ती ब्रह्मांची मूर्ती आहे. हे स्टँडिंग मध्ये उभे आहेत ते. हा स्टँडिंग मध्ये त्यांच्यात वेद आहे, प्लस जे आपण तूप टाकतो ते आयुध झाले त्याच्यावरती छोटीशी एक मूर्ती दिसली. ते प्रत्येक आता ते दिलेलं. आता एक्झॅक्टली मी पण सुद्धा ते म्हणतात ना रेग्युलर अभ्यास करून पण ते बोलतात ना नेहमी लक्षात नाही, दरवेळेस नवीन काय ना काय मिळतं. हा, ही जी आहे ही जी मूर्ती आहे ही महिषासूर मर्दिनी, महिषासुराचा वध करताना. ओके ती म्हणजे त्याच्या शेप मध्ये पण आणि खाली ही जी आहे नरसिंहाची मूर्ती, ही जी आहे नरसिंहाची मूर्ती. ओके नरसिंहांची मूर्ती. हा, हिरण्यकश्यपूचा वध करताना हे दाखवलंय. आता ही जी दिसते ना सुरसुंदरी दाखवलं ना, ही पत्रलेखिका आहे. ओके पत्र लिहिताना रायटिंग करायची. आता आपण असं बोलतो की तेव्हा स्त्रिया लिहित नव्हत्या, शिकत नव्हत्या, पण पत्रलेखिका दाखवली कशी, म्हणजे त्यांच्या मनात विचार तरी कसा आला असेल की आपण दाखवू. म्हणजे तेव्हा हे कळते की तेव्हा स्त्रिया सुद्धा शिक्षित होत्या. आता त्याच्यात किती तथ्य आहे ते अभ्यास करूनच समजेल, पण आपण हे दिसतंय म्हणजे त्यांनी जर ते इन्स्टॉल केली आहे तिथं तर साहजिकच ते असेल सुद्धा. म्हणजे एखादी तिला पत्रलेखिका म्हणून लिहितात. पण भरपूरशा महाराष्ट्रात काय झालं की तिला आपण सटवाई नावाने पण ओळखलं जातो. जसं की आपण कोल्हापूरला देवीच्या मंदिरात जेव्हा जातो तिथं पण अशी पत्रलेखिका आहे, पण तिला सटवाई म्हणून पूजली जाते. पण ती सटवाई नाही, सटवाई देवी आहे, पण तिची प्रॉपर अशी मूर्ती कुठली अशी भेटली नाही. भेटली पण असेल पण माझ्या तरी शोधात नाही आले. आता ही जे पत्रलेखिका, या सुरसुंदरीचे भरपूर प्रकार आहे. डॉक्टर GB देगलूरकर यांचं सुरसुंदरीवर पण पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुरसुंदरीचे पूर्ण म्हणजे प्रकार दिलेला आहे. हा, आपण आता जस्ट एक मिनिट, आता मगाशी दाखवलेलं या सगळ्या मंदिरावर आयकॉनिक वेगळं दिसतं तर हा ओके एक अरब माणूस दाखवलेला. बाकीचे सगळे जर बघू शकतो तर त्यांचं अरब माणूस कपडे वगैरे आपल्याला दिसत नाही. हे जे मेंढ्यांचं लोकर काढतात तेव्हा कसं आपल्याला हे कळतं की तेव्हा व्यापार कसा चालायचा. ओके आता तेव्हा समुद्र मार्ग यायचे, समुद्र मार्गे नियर बाय पोर्ट म्हणायचं बोललं तर सोपारा होता, आजचं जे नाला सोपारा आहे. ज्याला आधी अपरांत भूमी म्हणायचे आणि नंतर शूरपारक नगरी बोलायला लागले. तर नंतर हे अरब हे व्यापार करतात, ते मेंढ्यांचं हे लोकर काढतात. ओके तर तुम्ही ह्याचं हे बघा, ह्याच्या खाली हा हिल्स टाईप आहे, ह्याचे कपडे प्लस हे मेंढ्यांची लोकर काढतात. म्हणजे बाकीच्या ठिकाणी बघितलं तुम्हाला कुठल्याच याच्यावर असे कपडे वगैरे दिसत नाही. मंदिराच्या जेवढ्या शिल्पकृती केलेल्या त्याच्यामध्ये हा फक्त एक वेगळी युनिक असं हे बघू शकतो. हा, याच्यात बघा ते इझिली आयडेंटिफाय पण होतं, कारण हे अशी आकृती आपल्याला कुठे दिसत पण नाही. ओके, या गोष्टी पुस्तकामध्ये मांडलेल्या नाही. आता मी जसं सांगितलं ह्या ज्या भागात आहे तेव्हाची सोसायटी कशी होते, तेव्हाच्या लोकांचे राहणीमान कसं होतं, काय करायचं, भरपूरशा ह्याच्यात. आता जर आपण वेसर मंदिरं बघतो कर्नाटकात, तिथं रामायण महाभारत कोरलेलं आहे. ओके, काही ठिकाणी सिव्हिलायझेशन दाखवतात, काही ठिकाणी स्टोरीज दाखवतात. आता आपण ही जी मूर्ती बघतो
इकडे बसू नका हो दादा. अशा नाही हे ऍक्च्युली एव्हरी पोर्शन जो आहे ना खूप पवित्र आहे. आता लोक पाय आता मुलांना समजत नाही, पण आपण हे ठेवणं हे नाही, कारण 1000 इयर्स ओल्ड हे त्यांनी त्यांच्यासाठी नाही बांधलंय. आजकाल आपण कॉर्पोरेट्स मध्ये बघतो सस्टेनेबिलिटी नावाचा प्रकार खूप चालू आहे. सस्टेनेबल व्हा, गव्हर्नमेंट बोलतोय BRSR काय, तुम्ही CSR ऍक्टिव्हिटी काय करता, सस्टेनेबिलिटीसाठी तुम्ही काय करतात, प्लास्टिक यूज करू नका. बट आज आपण कॉन्क्रीटचं काही बांधलं, विटांचं बांधलं घर, एक बिल्डिंग ही साधारण 50 ते 60 वर्षाचं आयुष्य असतं. जास्तीत जास्त दिलं तर 100 वर्षाचं आयुष्य देतात लोक. पण हे कसं हा एका दगडातलं नाही, हे वेगवेगळे दगड आहे. तुम्ही बघशाल ना, हे वेगवेगळे दगड इंटरलॉकिंग पद्धतीने एकमेकांमध्ये असे लॉक केले की भूकंप जरी आला तरी हे हलणार नाही. म्हणजे त्या पद्धतीने सो ते कसं असेल. आता ही जी मूर्ती आपल्याला दिसते ह्याला गजसंवारक म्हणतात किंवा गजांतक म्हणतात. ओके. तर ही ओळखायची कशी, कारण ही पूर्ण वेगळी आहे. आता हिचं हे बघायचं, खालचा जो भाग आहे मंदिराचा तो आपल्याला पाठचा भाग, जो पार्श्व भाग आहे तो आपल्याला दिसतो, आणि पुढचा भाग त्यांनी पूर्ण मागं फिरवलेला आहे. आणि हे जे आहे ते शिव आहे. ओके. भगवान शिव आहे ही मूर्ती. हा. हे गजासुराचा वध करण्यासाठी, गजासुराचा वध केल्यानंतर वरचं ते दिसतंय ना, त्यांनी स्वतःवर पांघरून घेतलंय ते, त्याचं ते कातड आहे ना, विजय पातकासारखं ते असं घेतलेलं आहे. ओके. एक म्हणजे म्हणतो इट्स अ विक्ट्री. ओके. आपण कसं एक ध्वज घेतो, काय घेतो, गजासुराचा वध केला, गजासुराचा वध केला, त्यानंतर ती विक्ट्री दाखवण्यासाठी आणि ती सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी म्हणजे ते आपण एक आत्ताच्या भाषेत सेलिब्रेट म्हणून बोलू शकतो, पण ते असं ते पूर्ण हे गेलं. आता हे एलिफंटामध्ये भरपूर ठिकाणी, एलिफंटा केव्ज मध्ये पण दिसतं. काही ठिकाणी आहे ना ती लेअर अशी पूर्ण काय म्हणतात ना थिन असते. आता हे जर एक्झॅक्टली मी जे होयसाळाचं मंदिर दाखवलंय ना, चन्नकेश्वर मंदिर आणि होयसाळेश्वरच्या मंदिरावर जातो ना, तिथले आता हे बेसॉल्ट खडक असल्यामुळे हा थोडा रफ असतो. ओके. पण तो जो स्टोन आहे तो सोप स्टोन असल्यामुळे गुळगुळीत असतो, थोडा चककणारा असतो. इतकं उत्तम असं दिसतं ना, वेळ भेटला ना आयुष्यात तिथं जायचं. ओके. तिथं या मूर्त्या जे आहे ना, हे जे शिल्प आहे ना, एकदम आपण क्लिअरली तसंच तसं आपण बघू शकतो. ते पूर्ण आपण बघू शकतो. ह्याच्यात आपण बघू शकतो त्याचा असा रागीत चेहरा असं हे दाखवलं गजांत आहे. पुढे जसं आपण हे आलो इथं मुनींची शिल्प दिसतात. आता हे जे आहे ना, हे ह्या बाजूला हे जे मुनी आहे, म्हणजे जसं आचार्य असतात मुनी येतात. ह्या मंदिरात फक्त देवी देवता सोडल्यावर मनुष्यांचे फक्त 3च दाखवल्या, मुनी आणि आचार्य. ओके. 3च शिल्प आढळतात. जसं इथं एक आहे, तिकडे एक आहे, आणि त्या साईडला एक आहे. ओके. आता जसा हा गणपती डान्सिंग गणेशा बोलतात इंग्लिश मध्ये. ओके. नृत्य गणेशा बघू. नृत्य गणेशा असं याला दाखवलंय, पण आपण यांचे जर पोस्चर कडे बघशाल तर गणपती इतका तल्लीन झालाय, तर आपण एका पायावर स्टँड राहू नाही शकत. पण त्याचा गणपतीचा आकार बघता, तो पूर्ण स्टँडवर पूर्ण त्यांनी असं, म्हणजे मला सुद्धा आता उभं राहता नाही ते. आपण म्हणजे कोणीच नाही राहू शकत, म्हणजे ज्यांनी पूर्ण प्रॅक्टिस केली, पूर्ण त्या ह्याच्यात काय म्हणतात ना निपुण झालेल्या त्या एका कलेमध्ये, तर तेव्हा ते आपण पोस्चर बघतो, म्हणजे कसं त्यांनी दाखवलं असेल. आणि आता कसं आपण बघतो की आपल्याला एखादं बनवायचं बोललं तर ड्राफ्ट्समन आहे, ते आपल्याला आर्किटेक्ट आहे सांगतो, मग आपल्याकडे ड्रॉइंग येतात, मग आपण ते लेआउट बघून लेआउट हे करतो. पण तेव्हा तसं नाही. स्थपतींनी सांगितलं हे दशताल अष्टताल अशा प्रकार, अर्थ कसं आपण सेंटीमीटर फूट असतं, तेव्हा तसं ओके. आता जर आपण बघायचं बोललं तर मी एक सरळ आडवी अशी हे घेतो. इथं किती शिल्प राहतात ह्या भिंतीवर, 1-2 शिल्प बघू. आता तेच मग इथं घेऊन परत आतमध्ये टाकलं, परत हे केलं, 1 2 3 4. सो जिथं माझी 2 शिल्प येत होती, म्हणजे त्यांनी म्हणजे काय विचार केला असेल की बरोबर एवढी शिल्प त्यांना ह्या मंदिरावर घडवायची. आता हे भरपूर इथं असे शिल्प बघू शकतो, जसे की आपण आता हा जो मी मगाशी सांगितलं की हा जो वरचा जो भाग आहे ना, त्याला शुकनासिका बोलतात. जो म्हणजे बाहेर आलेला भाग असतो वरचा, हा तो शुकनासिका बोलतात. आणि त्याच्याच खाली जी मूर्ती दिसते ना बैठी, ते विष्णूचं शिल्प आहे. हे इथून खाली जे दिसतंय ना वरचं, ते
तोलून धरलं आणि वरती मोठे हा, बरोबर. हा, ते आहे विष्णूचं शिल्प. हे बघ इथून जे आहे ना, ह्या भागातून मी गेलो, वरचं तेच पहिलं जे शिल्प येतं ना, हा ते झूम कर दे. तर ते विष्णूचं शिल्प आहे. आता ते विष्णूचं शिल्प ओळखायचं कसं सांगू का? आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक देवताला वाहन आहे. आता इथं खाली जर बघतो तर एका मानवाकृती एक असं शिल्प दिसतंय, त्यांनी उचलून धरले, पण त्यात तो गरुड आहे. आता गरुड कसं मागं पंख दिसले का? करेक्ट, समजलं. पाठी विंग्स आहे, एकदम विंग्स विंग्स आहे. आणि वरती आसन, करेक्ट. आसनावर बसलेले विष्णू आहे. आता विष्णू कसे ओळखायचे? आयुधांवरून. तर आयुध कसे असतात की राईट साइड मध्ये आपण जर बघतो तो चक्र आहे, लेफ्ट साइड मध्ये गादा असेल, म्हणजे विष्णूचे 4 हे फिक्स असतात आयुध: शंख, चक्र, गदा आणि पुष्प. पुष्प. तर असे देगलूरकर त्यांचं विष्णू मूर्ती नमा म्हणजे असंच एक नाव आहे. मी नंतर पाहिजे तर टेक्स्ट करेल, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाका. त्याच्यामध्ये विष्णूंविषयी हे लिहिलंय, जसं 11 रुद्र, 12 आदित्य आणि 24 विष्णू. ओके. विष्णूचे 24 प्रकार आहे. फक्त काय नाही, आयुधांची जी क्रमवारी आहे ती इकडून तिकडे होती. फक्त वरचं आयुध खाली, लेफ्टचं राईट, म्हणजे आयुधाची क्रम बदलतात आहे. तसं विष्णूचं नाव बदलत जातं. तर अजून एक वेगळी येते सांदर आणि निराधार. म्हणजे कसं असतं की एंट्रन्स जो असतो, ओके, तर काही ठिकाणी जे आहे ना, चारी बाजूने एंट्रन्स असतो आणि मधी सांधार जे मंदिर प्रकार असतो, गर्भगृहाच्या आत, मंदिराच्या आतून प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्ग असतो. ओके. जे म्हणजे प्रदक्षिणा घालतात त्याला. आता हे आहे निराधार, म्हणजे बाहेरून प्रदक्षिणा घालायला मार्ग आहे. म्हणजे बाहेरून जे प्रदक्षिणा ते घालतात निराधार. आणि आतून जे प्रदक्षिणा सांधार. शानदार. ओके. आता जसे याला मी बोललो, आपण आता हे दक्षिणेच्या मुखमंडपात आहे. आता या मुखमंडपाचं तर 4 खांबांनी तोलून धरलेलं आहे. तर 4 खांबांनी तोलून धरल्यानंतर हे जे बाहेरचे जे खांब दिसतात ते दरवाजाला, याला द्वारशाखा बोलतात. बाहेर द्वारपाल आहे, गंगा यमुना. आणि वरचं जे दिसतंय ना, त्याला मंदिर दरवाजाचं उत्तरांग बोलतात. वरचे जे पॅनल आहे, जो वरचा, जे छोट्या छोट्या मूर्त्या हॉरिझॉन्टल मध्ये, त्याला उत्तरांग बोलतात. मधले जे असतात ते शिव. ओके. मधले जे असतात ते शिव. मधले जे, ओके, मध्ये आहे महेश, शिव. ओके. बाजूला ब्रह्मा, त्यांची सावित्री, पुढे तर विष्णू आणि त्यांचे हे. ओके. मग हे जे बाकी डोअर वरती पण हेच ह्याच प्रकारचे सगळे म्हणजे सगळे ह्याच्यावर हे असतात, सेम असंच आहे. सेम असंच आहे. तर आतमधल्या साईडने काही ठिकाणी सप्तमातृका आहे, तर इथलं दिसतं ते समतल, म्हणून हे समतल वितान झालं, बघू शकतात. याला जास्त नक्षी नाही दिसत आहे, असल मे बी, पण ते काळाच्या ओघात हे झाले. आता हे जे पिलर्स वर जे दिसतात ना, आडवे 4 ज्यांनी तोलून धरले, त्याला भारवाहक यक्ष बोलतात. त्या यक्षांनी मंदिरांचा भार तोलून धरलाय. म्हणजे त्या लोकांनी जो असं जसं दाखवलंय, हा, म्हणजे तो जो भार आहे त्या लोकांनी सांभाळलेला आहे असं हा. बोलू शकतो. आता एक शिल्प मी इथं दाखवतो. हे जे वरचं जे शिल्प दिसतंय ना, हे हरिहर शिल्प आहे. ही वरची ही मूर्ती जी आहे हा, ती हा, उभी आहे ती. ही हरिहर. ओके. हरिहर. आता ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं, विष्णूच्या हातात जर आयुध बघितली, चक्र, गदा, शंख हे असतात. आता इथे एका हातात आपल्याला चक्र दिसतंय, एका हातात त्रिशूळ दिसतंय. तर हरिहर. तेव्हा आधी हा कसं एक प्रकार अजून बोलू शकतो आपण. प्रकार म्हणजे का सांगू का, आधी शैव आणि वैष्णव हे खूप वादविवाद व्हायचे. म्हणजे कसं की शैव पंथ जे अनुयायी असतात ते बोलायचे शिव महान, वैष्णववाले बोलायचे हे विष्णू महान. पण आता त्याला कुठे ना कुठेतरी हे करून दोघांना एकत्र आणायचं म्हणून एक हे मूर्ती घडवण्यात आली. आणि आपल्याला भरपूरशा याच्यात उल्लेख पण दिसतो की शिव आणि विष्णू एकच आहे, त्यांनी तो हे घेतलेला. तर आपण आपल्या लेफ्ट साईडची, म्हणजे मूर्तीची राईट साईड जी आहे, तर ते बघा, हातात त्रिशूळ दिसतंय लेफ्ट साईडला बघा, ते आणि आपल्या राईट साईडला तिथं चक्र आणि खाली शंख दिसतोय. पण आपण जर मुकुट बघितलं, मुकुट तर राईट साईडचं जे आहे ते आणि लेफ्ट साईडचं आहे, दोघांमध्ये फरक आहे मुकुटांमध्ये.
आता एक असं वाटतं राईट साईड विष्णू आहे ते रत्नजडीत आहे. करेक्ट करेक्ट बरोबर. हा आणि एक साला प्लेन वाटते हा. म्हणजे थोडं. करेक्ट समजलं. हा या साईडला पण भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत. आता हे पण आहे नटेश म्हणजे नृत्य करताना शिव आहे. ओके. नटरंग म्हणजे असं नटराज आता नटराज, नटराजाचं आहे. हा. त्याचे असं एकदम खाली जे त्यांचे भक्त दाखवते एकदम तल्लीन होऊन नृत्य बघतात नृत्य बघतायत आणि आनंद घेतात. हा. आता हे जे शिल्प आहे इथलं जर शिल्प जर आपण बघू तर याला मार्कंडेय अनुग्रह म्हणून पण बोलतात आणि यमंतक पण बोलतात. ओके. तर मार्कंडेय ऋषींना अल्पायुधाचं आयुष्य लाभलेलं. ओके. तर जेव्हा त्यांचं 16 वर्ष पूर्ण झाले तेव्हा यम त्यांना घ्यायला आले. आयुष्य संपत आलेलं. मार्कंडेयांनी घाबरून शिवलिंगाला आपण जर इथून जर बघतो तर शिवलिंगाला पकडून ठेवलंय. तर खाली शिवलिंग दिसतंय. हा. आणि यम त्यांना घेऊन जातात तेव्हा भगवान शिव हा असा अवतार घेतात ते. ओके. आणि यमाला म्हणजे स्टॉप करतात ते की तू घेऊन नाही जाऊ शकत. ओके. म्हणून त्यांनी असं बोलतात की असं वरदान दिलं मार्कंडेय की त्यांचं जे वय आहे ते नेहमी 16 वर्षच राहणार. ओके. 16 वर्षच राहणार. समजलं मला. अमरत्व वेगळं आहे पण हे 16 वर्ष राहणार. यंगच राहिला तेवढे. यंगच राहणार. म्हणजे 16 वर्षाला म्हणजे एक दिवस कमी नेहमी तेच राहणार. 16 कंप्लीट झालं तर आयुष्य संपलं पण तसं नाही. सो म्हणून ही मार्कंडेय अनुग्रह मूर्ती असते. ओके. हा. जसं आपण हे बघतोय हे जे आहे पार्वतीचं शिल्प आहे. ओके. हे समोर दिसतंय. हा. बाजूला आहे ती बाकीच्या आपण ज्या सलिलांतर बघतो त्याच्या सूरसुंदर्या वगैरे दिले. जसं एकादश रुद्र तिकडं दिसतोय तिथे इथं समोर विष्णू दिसतात ते आपल्याला. इथं माता काली यांचं पण महाकाली यांचं पण एक शिल्प आहे. हा. आता आपण मुख्य शिखर सांगितलं जे की भूमीच्या शैलीतलं होतं. आता सभा मंडपावर जे शिखर दिसतंय वरचं एकदम टॉपचं. हा त्याला घटसंवरण शिखर बोलतात. घटसंवरण शिखर. हा. त्या मागे काय काय असं हे आहे काय की ह्याला घटसंवरण कशाला बोलतात? घटसंवरण याला या कारणामुळे म्हणजे भरपूर आपण असं बोलू शकतो की 4 असे सर्कल असतात आणि त्याच्यावर एक सर्कल. ओके. त्याचा एक पार्ट हे गोळ तसे वरती जातात म्हणजे पिरॅमिड शेप सारखे वरती खाली 4 असेल म्हणजे तिची साईज आता टेक्निकल शब्दाला बघितलं घटसंवरण म्हणजे मला जेवढं माहिती आहे त्याबद्दल कसं बोललं तर त्याचं संवर्धन घटाचं संवर्धन असं काय रिलेटेड नाही घटाचं संवर्धन वगैरे नाही. आता कसं एक याच्याशी एक मिळती जुळती शैली पण असते. काही ठिकाणी आपण कसे पिरॅमिड शेपमध्ये असतात त्याला पिरॅमिड शेपमध्ये कसे पिरॅमिड एकावर एक रचले जातात वरती कमी जातात. तशी एक फांसना शैली आहे ती आपल्याला उत्तरेमध्ये महाराष्ट्रात पण 1-2 ठिकाणी दिसते. काही मंदिरं जी अशी पिरॅमिड शेपमध्ये ज्यांचं शिखर असतं फांसना शैली तसं खालून जर बघितलं ते असं वरती आपण ते बोल पिरॅमिड शेप सारखं वरती होत गेलंय ते. म्हणून ते घटसंवरण. घटसंवरण आहे. इन डिटेल मी आणि असं बघायला गेलं तर म्हणजे हे मंदिर असं लांबून बघितलं फुल व्ह्यू मध्ये तर असं पिरॅमिड काइंड ऑफच थोडासा व्ह्यू हा येतो. पिरॅमिड काइंड ऑफ कारण भूमीचं ते जसं मगाशी सांगितलं ना तर खाली ब्रॉड राहतं आणि वरती कसं हे पूर्ण निमुळत होत जातं वरती. ओके. हा नॅरो होत जातं खाली ब्रॉड असलं तर समजा बघताना जरी असं बघायला बोललं तर माणसाची टोपी अशी खाली पडते. हे तरी जर आपण सिन्नरला जातो तिथलं गोंदेश्वर मंदिर बघतो त्याला तर असं वरती बघावं लागतं. ते कितकं उंच त्याचं शिखर पूर्ण आहे शिखर. फक्त वरचा कळस आणि आंबलकाचा जो भाग आहे ना तो पडलेला आहे. बाकी शिखर जसंच्या तसं आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य बघायचं बोललं ना ते पंचायतन मंदिर आहे. म्हणजे बाजूला 4 देवांची मंदिरं असतात 4 कोपऱ्याला मध्ये मुख्य देवाचं मंदिर असतं. पण याच्यामध्ये शैलीचं बघायला बोललं ना मधलं जे मंदिर आहे सिमिलर भूमी शैलीचं आहे. ही बाजूची जी 4 आहे ना ती नागर शैलीतली आहे. म्हणजे अशी 2 शैली मिळून 2 शैल्या एकाच ठिकाणी आहे. 2 शैली मिळून झालेलं ते वेसर. ओके.
आता काही अभ्यासक त्या वेसरला कर्नाटक द्राविड पण बोलतात, पण तो वेगळा विषय. तर ह्याचा हे म्हणतात ना, एक अथांग म्हणजे हा इंडोलॉजी आणि मंदिर स्थापत्यशास्त्र एक अथांग महासागर आहे. आणि आता आपण जे काही बोलले ते एक ड्रॉपलेट म्हणू शकतो मी. ड्रॉप आहे. सो खूप आहे, काही अस्तित्वात आहे, काही नाही आहे. प्रयत्न झाला तर प्रयत्न आहे ते सगळ्यांसमोर आणायचा. आय गेस कार्यच म्हणू शकतो की या पृथ्वी तलावर माझं हे बोलू शकतो, किंवा एक नकळत उन्हाडक्या करत हिंडत ट्रेक करत कुठे मंदिरं, मलाही वाटलं नव्हतं की मी मंदिरांचा अभ्यास करायला, ही माहिती सांगेल लोकांना. म्हणजे एकेकाळी मी अभ्यास म्हणायचं बोललं तर झोपा काढ, म्हणजे अभ्यास कंटाळवाणाला केली. अकॅडमिकली मी इतका स्ट्रॉंग नाही, कारण असून जर मला इंटरेस्ट नव्हतं, पण आत्ता मी इतकी पुस्तकं वाचतो कोणी विश्वास नाही करणार. पण एक हे आहे, हे मंदिर जे आहे आपण स्वतः पुढं माहिती सांगितली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला, ते पुढं तसंच पुढे पुढे हा जायला पाहिजे. इथलं एक शिल्प राहिलं. मी ते सॉरी आत्ता मी सांगतो, हे शिल्प कसलं सांगू शकाल? कुठलं हे? हा हे जसं बघायला गेलं तर विष्णूचा अवतार. हा कोणता अवतार आहे? हा विष्णूचा अवतारच आहे. कोणता आहे? वराह. वराह अवतार. वराह. हा वराह अवतार, बरोबर. तसं बघायला गेलं तर ते वरती भूलक्ष्मी आहे, खाली हिरण्यकेशी आहे. हिरण्यकेशीचा हे वध करण्यासाठी तेव्हा भूलक्ष्मीला घेऊन गेलेलं, तेव्हा त्यांचं भरपूर टाईपचे वेगवेगळे शिल्प आहे तिथे. म्हणजे एवढा पूर्ण दिवस जाईल सगळं बघायला गेलं. हे इथं नाही म्हटलं तरी दिवस खूप, आठवडा जरी दिला ना तरी कमी आहे. कारण इतकी शिल्प, म्हणजे शिल्पांची संख्या काउंट नाही करू शकत. आता एकट्या ह्याच्या आपण मोढेराला जातो, तिथलं सूर्य मंदिर किती शिल्प आहे. प्लस इकडं जावा, खजुरावचं मंदिर बघा. आता राम मंदिर पण आपण जे बघतोय, राम मंदिराची जे आपण बांधतोय अयोध्येला, नागर शैलीतलं आहे. नागर शैलीतलं ते इझिली कळेल जेव्हा ते बांधकाम आपण जे फोटो बघतो, त्याचा जे फोटो दिलाय, तो जो फोटो आपण पाहिला, हा तसा व्ह्यू जो फोटो आहे बघितला तर समजूनच जातो लगेच. नागर शैली, जसं मी सांगितलं ते शिखरावरून मंदिराची शैली कळते. करेक्ट. हा, तशा मंदिराची शैली मी परत सांगतो: नागर, द्राविड, वेसर. त्या व्यतिरिक्त रेखा नागर, लतीन नागर, वलभी, फांसना, भूमीज. प्लस गुजरातमध्ये तिकडं बघतो तर सोलंकी शैलींची पण त्यांची वेगळी शैली आहे. सोलंकी राजघर, त्यांचा मारू गुर्जरा बोलतो. ओके, म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या शैली आहेत. आणि हा म्हणजे याच्या व्यतिरिक्त कंबोडियाची शैली वेगळी आहे. कंबोडियाची जी मंदिरं बांधली, ओके, जसं व्हिएतनामला मायसन सँक्च्युरी म्हणून आहे, आजही तिथे आपण फिरायला जातो. तिथे मायसन सँक्च्युरीला शिवा टेम्पल आहे, हिंदू टेम्पल आहे. तिथले मंदिरं वेगळी आहे. आत्ता जस्ट 8वं आश्चर्य म्हणून ज्याला काय म्हणतात ना, संबोधलं गेलं, अँकोर वॅट कंबोडियामधलं. ओके, त्याची पण शैली वेगळी आहे. ते विष्णूसाठी काय म्हणतात ना, डेडिकेट केलेलं आहे. ओके, ते मंदिर. ओके, हां, सो ऑल आर कनेक्टेड. ह्याच्या व्यतिरिक्त शैव वैष्णव झालं, शक्ती पण आहे. शाक्त म्हणजे जे खास शक्तीसाठी, म्हणजे देवीसाठी हे केलेलं आहे. ओके. नाशिक जवळ देवीसाठीच पर्टिक्युलर डेडिकेट केलेलं आहे. जसं की आपण नाशिकला जातो, नाशिकच्या जवळ अहमदनगर जिल्ह्यात, म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर, त्याच्यात अकोले तालुका आहे. संगमनेरच्या जवळच आहे, संगमनेर नाशिकच्या इथून. तिथे टहाकरी म्हणून गाव आहे, तिथे जगदंबा मंदिर आहे. तिथे 10 फुटी लाकडाची देवीची मूर्ती आहे, पण ते पण भूमीच्या शैलीतलंच मंदिर आहे. ओके. जसं आपण कामाख्या मंदिर बघतो वगैरे, ते शक्ती. हा, गुवाहाटीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये पण आहे. सो ते पर्टिक्युलरली डेडिकेट केले शक्तीसाठीच, जसं की अंबाबाईचं देऊळ आहे. मग त्या पर्टिक्युलर पद्धतीने बनवलंय म्हणून त्या बनवायची पद्धत वगैरे वगैरे एकच आहे. फक्त आपण कसं शैवामध्ये शिवाला मेन मूळ ठिकाणी जे मूळ स्थान जे दिले जातं उच्च, ते शिवाला दिलं जातं. वैष्णवमध्ये विष्णूला दिलं जातं. प्लस शक्तीमध्ये म्हणजे देवी, त्यांच्या शक्ती असतात. जसे की शक्तीचे भरपूर प्रकार आहे. आता जशी पत्नी असते तशी शक्तीही वेगळी असते. आता हा भाग बघायचा बोललो तर ह्याला आपल्याला पुराणं वाचायला लागतात, वेद वाचन करावं लागेल, उपनिषद भरपूर सारं आहे. म्हणजे हा जन्म अपुरा आहे. सो नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे. बस बंद अधिष्ठान, ते शिल्प कळायला मुख्य मुखमंडप, अंतराळ, सभागृह असं म्हटलं.
देऊळ बांधणीतली जे देऊळ बांधणीचं पण म्हणजे हे नियम दिलेले म्हणजे दगड ती जागा निवडायची कशी पहिली गोष्ट म्हणजे कशा प्रकारचा दगड लाकूड निवडायचा, कशा प्रकारची म्हणजे शैली वापरायची, ते सगळं म्हणजे ह्या म्हणजे पूर्ण याच्यामध्ये मला आज एवढं तर नक्की नवीन गोष्टी बघायला भेटल्या. तर थँक्यू, भरपूर भरपूर आभार हे आहे काय तुमचे. मी काय म्हणतात ना आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं दुसऱ्यांना सांगायचं, स्वतः अभ्यास करायचा. आणि आमच्या चॅनल म्हणजे आमच्या चॅनलनुसार लोकांना पण माहीत पडेल ही गोष्ट. आणि राहुल दादांनी जी गोष्ट सांगितली आहे गाईज ती भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि भरपूर लोकांना शेअर करा ही गोष्ट. आणि तुम्हाला पण अंबरनाथ देवळाला शिवालयाला यायचं असेल तर या आणि राहुल दादांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील. त्यांचे वेगवेगळे ट्रेक पण आणि बाकी गोष्टी पण ते करतात. तर त्याप्रमाणे राहुल दादा तुम्हाला त्यांच्या डिटेल्स सांगतील. तर आमच्या व्ह्यूअरला दादा जरा सांगा. तसं दादांनी सांगितलं तसं मी अवेलेबल असतो म्हणजे कोणालाही माहिती सांगायचं बोला, कारण मी स्वतः एक अभ्यासक आहे म्हणून दुसऱ्यांनाही मी ते देऊ शकतो. इंस्टाग्रामवर ऑन द वे विथ राहुल म्हणून तुम्ही मला जॉईंट होऊ शकता. तिथे तुम्ही मला मेसेज करू शकतात. आणि तसंच मी अंबरनाथ मंदिराव्यतिरिक्त बाकीची मंदिरं फिरत राहतो, जसं की महाराष्ट्र झालं, महाराष्ट्राबाहेर झालं. सो काही अपकमिंग प्लॅन्स आहे, जॉईन झालं तर मी कळवेल, तसं जॉईंट होऊ शकता तिथं. आणि तिथे फक्त तुम्हाला मज्जा मौज आणि मस्ती ती प्रवासात होते, पण त्याच्या व्यतिरिक्त मुख्य म्हणजे एक उद्दिष्ट एक असतं की हे जे मंदिर बांधलंय, ही जी वास्तू बांधली आहे त्याचा इतिहास, त्याचं महत्त्व काय ते समजण्यासाठी. कारण हे आपण आत्ता बघतोय, पण हे आपण पर्सनल लाईफमध्ये पण आपण एक इम्प्लिमेंट करू शकतो. कारण ह्या एक एक शिल्पाचं जे करेक्शन आहे, जे त्याचं परफेक्शन आहे, ते आपण स्वतःच्या लाईफमध्ये कुठं ना कुठं तरी इम्प्लिमेंट करू शकतो. आणि ते इम्प्लिमेंट केलं तर आपलं आयुष्य काय म्हणतात ना एक चांगल्या ट्रॅकवर जाऊ शकतं. तर या नोटवर गाईज मी ही व्हिडिओ संपवतो. ही व्हिडिओ गाईज तुम्हाला आवडली तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, भरपूर लोकांना शेअर करा. कारण काय ही जी इन्फॉर्मेशन आहे ती भरपूर लोकांना शेअर झाली पाहिजे. जशी राहुल दादाने आपल्याला इन्फॉर्मेशन पास केली तशीच ही इन्फॉर्मेशन लोकांना जायला पाहिजे गाईज. तर भरपूर लोकांना शेअर करा. वन व्लॉगला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गाईज. तोपर्यंत टेक केअर, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.